दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडून आपण दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकलेला आहे। जेव्हा 2011 मध्ये आपण वन डे मध्ये वर्ल्ड कप दुसऱ्यांदा जिंकला होता तेव्हा धोनी कॅप्टन होता, तेव्हा सुद्धा मुंबईमध्ये अशीच एक विजय रॅली निघाली होती। टीम इंडियाच्या खेळाडूंचं तेव्हा देखील असंच कौतुक झालं होतं। त्यानंतर आता 2024 मध्ये जेव्हा आपण T20 मध्ये दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकलाय रोहितच्या नेतृत्वाखाली, तेव्हा मुंबईकरांचा क्रिकेटप्रेमींचा किती ओसंडून उत्साह वाहतोय ते आपण बघतोय। जगज्जेत्यांची ही विजय रॅली आहे। मुंबई उपनगरातून, मुंबईच्या उपनगरातून आणि आजूबाजूच्या भागातून, नवी मुंबईतून, पनवेलमधून अनेक क्रिकेटप्रेमी मुंबईत दाखल झालेले आहेत आणि या विजय टीमचं कौतुक करतायत। त्यांना आपल्या मोबाईलमध्ये कैद करतायत, त्यांना चेअरअप करतायत। बघा आपण हे सगळे विजय खेळाडू बघा। येतोय रोहित शर्मा असेल, हार्दिक असेल, विराट, सूर्यकुमारचा कॅच तर अफलातून होता, ज्याने अगदी सीमारेषेवर जो कॅच पकडला तो अजूनही लोकांच्या स्मरणात आहे। संपूर्ण देशभरातून त्याचं कौतुक झालं आणि तिथेच आपली मुंबई टीम इंडियाच्या दिशेनं विजयाच्या दिशेनं आपण तिथं वाटचाल केली। तो कॅच पकडला आणि आपण टर्निंग पॉईंट होता विजयाचा तो, त्यामुळे आज सूर्यकुमारचं देखील मोठं कौतुक होते। ऋषभ असेल, यशस्वी असेल, शिवम दुबे असेल, रवींद्र जाडेजा असेल, अक्षर असेल, कुलदीप यादव, सर्वांचं कौतुक होतंय। हे सर्वजण एकत्र आहेत। यजुर्वेंद्र चहल असेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत सिंग, मोहम्मद सिराज, या सगळ्यांचं कौतुक होतंय। आपण बघतो की हा जो उत्साह आहे, म्हणजे आपण बघतोय की भारतात क्रिकेट एक धर्मासारखं त्याला स्वरूप आलेलं आहे, तसंच आहे। किती ओसंडून उत्साह वाढतोय क्रिकेटप्रेमींचा। भारतात क्रिकेट किती लोकप्रिय आहे त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। विजय टीम इंडियाचं कौतुक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमी रस्त्यावर आले आहेत। आपण या दृश्याला फक्त एकाच शब्दात हे करू शकतो, ते म्हणजे जनसागर। क्रिकेट प्रेमींचा जनसागर उसळलेला आहे। क्रिकेट किती लोकप्रिय आहे भारतामध्ये त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। टीम इंडियाचं कौतुक करण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमी जमलेले आहेत आपण बघतोय। या जगज्जेत्यांच्या विजयी रॅलीला, या जगज्जेत्यांचं कौतुक करण्यासाठी, टीम इंडियाच्या खेळाडूंचं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण वर्ल्ड कप जिंकला आणि तेव्हापासूनच भारतात सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे। 2007 मध्ये आपण धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा T20 मधला वर्ल्ड कप जिंकला होता, त्यानंतर दुसऱ्यांदा 2024 मध्ये आपण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकलेला बघतोय। बघा टीम इंडियाचा कोच राहुल द्रविड किती उत्साहाने सगळ्यांचं प्रेम स्वीकारतोय, एकमेकांना अभिवादन करत, एकमेकांना मिठी मारत। चाहत्यांचं प्रेम हे खेळाडू स्वीकारतायत। काही खेळाडू आपल्या मोबाईलमध्ये देखील मुंबईकरांचे हे चित्र, क्रिकेट प्रेमींचं ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करतायत। या अविस्मरणीय क्षणांचं साक्षीदार होण्यासाठी मुंबईतील लाखो क्रिकेट चाहते एकत्र जमलेले आहेत।